नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले व हे आंदोलन निरंतर सुरू राहणार आहे जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही। संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे यांनी माहिती दिली। सरचिटणीस श्रीराम खिरेकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। धन्यवाद। चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने आज तुम्ही संविधान चौक येथे आंदोलन करीत आहात। काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत ते सांगा। विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना नागपूर आणि अमरावती ही शासनमान्य संघटना आहे। 1964 ची आमची स्थापना आहे आणि आम्ही 1984 पासून शासनाकडे सातत्याने वेगवेगळी आंदोलनं करून भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग म्हणून घोषित करावा यासाठी सातत्याने शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार, विविध आंदोलनं, विविध वेळी संप या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने 2011 मध्ये तांत्रिक वेतन किंवा तांत्रिक विभाग हा होण्यासाठी, भूमी अभिलेख हा विभाग होण्यासाठी शासनाने रिक्रुटमेंट रूलमध्ये बदल केलेले आहेत। त्या अनुषंगाने 2011ची जी नवीन भरती झाली ती संपूर्णपणे तांत्रिक शैक्षणिक पात्रता असलेले सिव्हिल इंजिनियर्स म्हणजे पॉलिस सिव्हिल किंवा BE सिव्हिल तसंच ITR सर्वेअरचा ट्रेड केलेले जे शैक्षणिक पात्रता असलेले कर्मचारी आहेत त्यांची या खात्यामध्ये भरती केली। 2011 पासून सातत्यानं आम्ही की आता शासनाने ही भरती केली, रिक्रुटमेंट रूलमध्ये बदल केले आणि तांत्रिक काम आमचं पहिलेपासून होतं, आताही आहे। आता तर 2011 नंतर जे काही कामं वाढलेली आहेत ती अतिशय तांत्रिक स्वरूपाची आहे। तर आम्हाला जो वेतन देतो शासन, आम्हाला जे वेतन देतं ते फक्त क्लरिकल पद्धतीचं आहे। क्लर्कला जे वेतन दिलं जातं ते वेतन आम्हाला मिळतं। आमची मागणी तांत्रिक आणि ती सुधारित वेतन श्रेणी झाली पाहिजे यासाठी आहे। शासनाला आमचं 20 तारखेला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि तसं आम्ही 15 तारखेपासून पुणे विभागानं, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्या कामबंद आंदोलनाला आम्ही 15 तारखेपासून काळ्या फिती लावून 23 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचं निवेदन शासनाला दिलं होतं। त्यानंतर आम्ही कामबंद आंदोलन करू असं त्यामध्ये सूचित केलं होतं। सर, आपल्या भूमी अभिलेखमध्ये किती पद आहेत आणि किती पदांची गरज आहे? आमच्या भूमी अभिलेख खात्यामध्ये जवळपास संपूर्ण म्हणजे क्लास 4 पासून तर वर्ग 1 अधिकाऱ्यापर्यंत 9,500 पदं आज कार्यरत आहेत। त्यामध्ये 200-300 पदं रिक्त असतील। अजून आमच्याकडे 1000 लोकांची संख्या आवश्यक आहे, कारण 1994चा आकृतीबंध म्हणजे 1994मध्ये जी कामकाजाची पद्धत होती, जी कामाची आवक होती ती आज राहिलेली नाही। आज त्यावेळेस 5,000 प्रॉपर्टी एक परिरक्षण भूमापक सांभाळत होता, तर तीच आज 5,000ची प्रॉपर्टी आज 55,000 60,000वर गेलेली आहे। तर एका कर्मचाऱ्यावर किती मोठा ताण येत आहे यावरून लक्षात येते। आम्ही आमच्या 25 नगर भूमापन कार्यालयाची मागणी शासनाकडे केलेली आहे। मागच्या 15 वर्षापासून नवीन नगर भूमापन कार्यालय पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावं यासाठी आम्ही निवेदनं दिलेली आहे। तसे प्रस्ताव शासनाकडे जवळंदी आयुक्त कार्यालयाकडून गेलेले आहेत आणि वेळोवेळी संघटना आपल्या निवेदनामध्ये, आपल्या मागण्यांमध्ये नवीन नगर भूमापन कार्यालयाची मागणी करत असते आणि तो 1994चा आकृतीबंध बदलला पाहिजे यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे। मी गौरव रोकडे, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती आणि नागपूर, तर नागपूर शाखेचा अध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष आहे। सर, जे पद भरतीमध्ये पदनाम्यात बदल मंजुरी केलेले आहे सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? तर पदनामात बदल, आमच्या विभागातील पदनामात बदलबाबत शासन निर्णय झालेला आहे 4 सप्टेंबर 2024 पासून। आणि जे काही भूकरमापक आहे आणि जो काही क्लरिकल स्टाफ आहे त्यांना भूकरमापक याप्रमाणे पदनामात बदल झालेला आहे, परंतु अजूनही कुठल्याही विभागाने त्याप्रमाणे पदनामात बदल केलेला नाही। सर, गावठाण मोजणी जे आहे ते युद्ध पातळीवर आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार?
ड्रोन सर्वे मॅडम ड्रोन सर्वेबाबत 2020 पासून प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. परंतु ड्रोन सर्वे करताना कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आमच्याकडे असल्याने मोजणी काम, फेरफार नोंदी ह्यासुद्धा कामं हे ड्रोन सर्वे सोबत करावे लागत आहे. तर शासनाने यासुद्धा गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जे कर्मचारी संख्या आहे ती कमी आहे, तर शासनाने लवकरात लवकर कर्मचारी संख्या वाढवून पदभरती करायला पाहिजे. असे किती कर्मचारी आहेत जे वेतन श्रेणीपासून वंचित आहेत? किती काय संख्या आहे? संपूर्ण विभाग 6 विभाग संपूर्ण महाराष्ट्रात वेतन श्रेणीबाबत हे आहे. सर, आपण आता जे निवेदन देऊन आले कलेक्टर साहेबांना, ते काय बोलले आपल्या मागणीबद्दल? आम्ही जिल्हाधिकारी त्याचबरोबर आमचे उपसंचालक यांना निवेदन दिलेलं होतं बेमुदत संपाबाबत. या अगोदर आम्ही काळ्या फिती लावूनही संपाला पुणे विभागाच्या संपाला पाठिंबा दिलेला होता. परंतु शासनाला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तांत्रिक वेतन जो आहे तो आमचा हक्क आहे. कारण वारंवार आम्ही विवेचनं केलेली आहे, निवेदनं दिलेली आहे शासनाला, परंतु शासनाने आतापर्यंत कधीही गांभीर्यपूर्वक त्या निवेदनाकडे पाहिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला बेमुदत संप करावा लागेल. आता समोरचं काय राहील आपलं? समोरचं काय मग या आंदोलनानंतर आपलं काय भूमिका राहील? जोपर्यंत वेतन श्रेणी जे तांत्रिक वेतन श्रेणी आहे ती लागू होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन जे आहे ते चालूच राहणार. म्हणजे संप निरंतर चालू राहणार. माझं नाव गणेश चांभारे, विदर्भ भूमी अभिलेख संघटनेचा मी उपाध्यक्ष. आमच्या ज्या मागण्या आहे ह्या तांत्रिक वेतन श्रेणीबाबतच्या आहे. तांत्रिक वेतन श्रेणी भूमी अभिलेख विभागात लागू करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी अशा करीत आहे की आम्ही महसूल व वन विभाग या विभागात मोडत आहे आणि आमच्यासोबत महसूलचे जे तांत्रिक काम करणारे जे तलाठी आहेत या तलाठी लोकांना नकाशापासून तर सातबाऱ्यापर्यंतचा जन्म आम्ही लोक करून देतो, नकाशा आम्ही तयार करून देतो, फक्त मेंटेनन्सचं काम ते लोक करतात. तरी त्यांना शासनाने किती वर्षापूर्वीच त्यांना तांत्रिक वेतन लागू केलेलं आहे. आणि भूमी अभिलेख खातं जे सातबाऱ्याची निर्मिती करतात, जमिनीच्या नकाशाची निर्मिती करते, जे प्रामुख्यानं महत्त्वाचं तांत्रिक काम करते, त्याच विभागाला अद्यापर्यंत शासनाने तांत्रिक वेतन लागू केले नाही. ही खूप दुःखाची बातमी आहे. त्यामुळेच आम्ही आज तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत आम्ही हा संप पुकारलेला आहे. तसेच आमच्या खात्यामध्ये एकदा 1994 साली जे तालुका पॅटर्न झालं त्यावेळेस जे कार्यपद्धती होती त्यावेळेस जे कमी कामानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, पदे मंजूर करण्यात आली, तीच पदे आजही 40-50 वर्षाचा कालावधी झाल्यानंतरसुद्धा कायम असून असं असल्यामुळं मंजूर पदांची संख्या न वाढवल्यामुळं जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा आलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आकृतीबद्ध कार्यक्रम जो नवीन तयार करून दिला आहे तो मंजुरीकरिता सुद्धा आमची मागणी आहे. तसेच शासनाने 1/4/2024 रोजी आमचे पदं बदली केले. म्हणजे आमची जी मागणी होती वेतन श्रेणीनुसार तेव्हा आमचे जे पदं होते ते आमचे लिपिक वर्गीय होते. जसं आमचं पद होतं आवक जावक लिपिक, ते आता आमचं पद भूकरमापक असं झालेलं आहे. म्हणजे सगळे पदं टेक्निकल करून दिले, परंतु अद्यापही शासनाने आम्हाला तांत्रिक वेतन लागू न केल्यामुळे आम्हाला हा बेमुदत संपाचा मार्ग अवलंबावा लागलेला आहे. हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, हम सब एक है, अरे हम सब एक है, हम सब एक है, एकच मिशन तांत्रिक वेतन, अरे एकच मिशन तांत्रिक वेतन. अरे आवाज दो, अरे आवाज दो, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. कर्मचारी एकतेचा विजय असो, कर्मचारी एकतेचा विजय असो. अरे मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे तांत्रिक वेतन, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे तांत्रिक वेतन, मिळालाच पाहिजे. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक